गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 5:30. थोडा उशीर झाला आपल्याला निघायला. आंघोळ वगैरे गेली, व्यवस्थित चहा घेतला आणि 2 गाड्या सीएनजी खाली बसलेला आहे. काल भरला होता आपण, प्रेशर कमी होतं. सो बघूया, गर्दी नसेल तर आपण सीएनजी भरू, नाही तर आपलं डायरेक्ट डिव्हाइस ऑन करू. बघूया सुरुवात कोण करते आपली. अर्धा तास आपल्याला उशीर झालाय, तर हा अर्धा तास आपण कव्हर करतोय का एखादी ट्रिप व्यवस्थित भेटून, तर सगळे डिव्हाइस ऑन करतो आणि बघूया राईड कोण देते आपल्याला. आपल्याला पिंपळे सौदागरवरनं राईड पडली उबेरकडनं पुणे स्टेशनची. तर आपण तिथं अर्धा तास जवळपास वेट केला राईडसाठी. तेव्हा आपल्याला राईड पडली आहे आणि 189 दिलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. आता इथनं आपण फ्रेश होऊ आणि परत जाऊ. बहुतेक 30 कॅब आहेत म्हणल्यावर आज वेळ लागतोय का काय माहिती, तरी पण ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड भेटायला. जवळपास अर्धा तास झाले आपण वेट करतोय राईडसाठी. 31 कॅब होत्या पुढे आलो तेव्हा. आता 11 ते 15 कॅब दाखवतात ते, 10 ते 11 कॅब. तर ठीक आहे, बघूया. आपलं इथं आपल्याला एक सबस्क्रायबर मित्र पण भेटले होते, त्यांचे पण 30 ते 35 कॅब होत्या पुढं. तर ते म्हटले मी पुढं जातो शनिवार वाड्यात त्या साईडला. तर ठीक आहे, त्यांची पण सॅलरी आहे. तर बघूया आता आपल्याला आणखी वेट किती करावं. काल पण आपण इथं जवळपास अर्धा तास वेट केल्यानंतर रॅपिडोची आपल्याला चाकणची राईड भेटली होती. तर आत्ता बघूया आपल्याला कोण देते. आता एकच राईड झाली, 190 रुपयाचं काम झालं आपलं फक्त. कारण आज सकाळी आपल्याला उठायला थोडा उशीर झाला आणि घरात पण आपण 5:30ला निघलो जवळपास. तर त्याच्यामुळे काय होतं, मॉर्निंगची जी राईड असते ती एअरपोर्ट किंवा स्टेशन ती मिस होती. त्याच्या पुढचा फ्लो मग सोडा होतो. आणि इथं आल्यापासून मला अर्ध्या तासात एक सुद्धा राईड नाही पडली. ओला ना रॅपिडो काहीच कसलीच नाही. ठीक आहे, बघूया. आणि ते पण सांगत होते की ओलाचं उबेरची रेट कमी झाली आठवड्यात. ते आपल्याला माहीतच आहे, आपण बघतोय, ऑब्झर्वच करतोय. तर ठीक आहे, बघूया आता राईड पडायला आपल्याला किती वेळ लागतोय आणखी. स्टेशन पासून राईड पडली होती आपल्याला वाकडची. 256 रुपये कस्टमरचं बिल झाले. वेट टाइम पण होता 2-3 मिनिटाचं त्यामध्ये. आणि इथनं लगेचच आपल्याला परत डेक्कनची एक राईड पडली 267. 11, 13 आणि 1, 13, 14, 14.5 किलोमीटरची 267 रुपये दाखवलेत. तो चाललोय कस्टमरला पिक करायला आणि बघूया ही राईड कंप्लीट करायला आपल्याला किती वेळ लागतोय. 1 तास तरी लागेल माझ्या हिशोबाने. तर बघूया किती वेळ लागतोय. आता जी आपण राईड आणली ती आपल्याला रॅपिडोकडनं भेटली आणि डेक्कनला सोडले आपण. तर 13-13.5 किलोमीटर आणि 1 किलोमीटर काहीतरी पिकअप होता, 1 ते 1.5, 15, समजा जवळपास 18 रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटलाय. तर 523 रुपये आपले रॅपिडो आणि 190 पकडा, 710 किंवा 720 असं आपलं अर्निंग झालंय. गाडी चालली आहे 52 किलोमीटर, टाइम झालाय 9. तर आता इथनं आपण बघूया कुठं रॅपिडोची किंवा उबेर चालू करतो किंवा ओला चालू करतो. रॅपिडो उबेरचं थोडं रेट कमी झाल्यासारखं वाटते. तर बघूया, रॅपिडो पडले तर रॅपिडो कंटिन्यू करू. कारण रॅपिडोमध्ये आपल्याला मोर दॅन 15 रुपये किलोमीटर प्रमाणे रेट भेटतोय ऑन अन ॲव्हरेज. जर पकडला तर लॉंग रूट असेल तर रेट तेवढा भेटत नाही, पण शॉर्ट डिस्टन्स असेल 15 किलोमीटरच्या आतमध्ये 17-18 रुपये किलोमीटर भेटतोय. तर ठीक आहे, थोडं लेट झालं होतं, स्टेशनला राईड नाही भेटली आणि घरी पण उशीर झाला होता, हरकत नाही. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. आपल्याला तिथनं राईड पडली लॉ कॉलेज रोड पासनं एअरपोर्टची. 500 मीटर फक्त होतं लांब कस्टमर आणि 12 किलोमीटरची राईड. 12.5 किलोमीटर, 12.5. कस्टमरचं बिल झालंय 196. आपल्याला दिलेत 169 पॉईंट काहीतरी होतं. तर बहुतेक आपला अर्निंग 850च्या आसपास गेले. आता इथनं राईड पडतील, पण मला थोडं काम आहे पर्सनल. बँकेत जायचे कोरेगाव पार्कला, 15-20 मिनिटासाठीच. आता नाहीतर इथनं एअरपोर्ट पासून आपण राईड घेतल्या असत्या. ठीक आहे, बघूया आता इथनं आपण राईड करतोय का एअरपोर्टला जातो, तिकडं बँकेत जातोय. हे बघा, या मंत्र्यांच्या ताफ्यासाठी रोड अडवतात बघा. सगळं 8 गाड्या आहेत, एक मागे एक. 2 स्कॉर्पिओ, एक ओल्ड जुनी, 2 इनोवा आहेत. पुढे एक पोलिसाची गाडी, ही एक पोलिसाची गाडी. हुटर वाजवत चाललेत सगळे. आता नेमकं नेता आहे का नाही काय माहिती, का नुसतेच आपले चाललेत काय माहिती. ठीक आहे, रोड तर नाही अडवला, त्यातनं चाललेत, हरकत नाही. स्टेशन पासून आपल्याला राईड पडली चरोली बुद्रुक. 288 कस्टमरचं बिल झालंय.
ठीक आहे, आता इथनं तर राईड पडणं मुश्किल आहे, तरी चालू करतो ओला उबेर आणि बघूया इथनं आपल्याला कोण बाहेर काढतंय, कारण मुश्किल आहे इथनं बाहेर काढणं. इथनं एमटीच जावं लागेल माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय.